औसा तालुक्यातील मुगळेवाडी येथील हायवे पुलाजवळून बाजूने जाणारा पूर्वेकडील 60% शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा व पारंपरिक अनेक वर्षांपासूनचा जुना चलबुर्गा ते शेडोळ जाणारा रस्ता व नकाशावर असलेला पारंपरिक जुना रस्ता मोकळा करून दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी असून चलबुर्गा ते शेडोळ जाणाऱ्या रस्त्याचे काम लवकरात लवकर रस्ता मोकळा करून दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी करत आहे। परंपरागत गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी वापरात असलेला चलबुर्गा शेडोळ जाणारा रस्ता प्रलंबित असून याकडे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। 60% शेतकऱ्यांचा शेताला जाणारा रस्ता असून हा रस्ता प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याकडे वेळीच लक्ष घालून रस्ता मोकळा व दुरुस्ती करून द्यावी, अन्यथा मुगळेवाडी आपचुंदासह गावातील शेतकऱ्यांनी औसा तहसीलसह उपोषण करण्याचा इशारा दिलाय। यावेळी सरपंच सुरेखा यादव, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर मुळे, अमीर पटेल, मोहनराव यादव, बालाजी सूर्यवंशी, हरी माकणे, देविदास सूर्यवंशी, धोंडीराम सूर्यवंशी, विनायक सूर्यवंशी, पंढरी पवार, सतीश पवार, दयानंद पवार, महेश सूर्यवंशी, बालाजी माने, युवराज माने, रतन माने, सुधीर माने, पंपू माने, नारायण सूर्यवंशी, प्रकाश जाधव, गोविंद सूर्यवंशी, दत्ता सूर्यवंशी सह मुगळेवाडी आपचुंदासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते। मी मुळे रामेश्वर। हा रस्ता चलबुर्गा ते शेडोळ जाणारा जो शिवरस्ता आहे, हा रस्ता नकाशावरती असून या रस्त्यावरती शेतकऱ्याचं, दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हा रस्ता कुठं आहे आणि काय आहे, आणि पुढे जाणाऱ्या शेतकऱ्याचंही म्हणणं आहे की बाबा आम्हाला रस्ता द्या। तर मी स्वतःही या सर्व शेतकऱ्यासोबत तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिलेलं होतं। तहसीलदार साहेबांना सांगितलेलं आहे की बाबा सदरील रस्ता जो तुमच्या नकाशावरती आहे, हा सदरील असलेला रस्ता तुम्ही मोजणी अधिकाऱ्यांना आदेशित करून सदरील रस्त्याची मोजमाप करून जो रस्ता ज्या ठिकाणी आहे खुणा करून सदरील शेतकऱ्यांना सांगून द्यावं, म्हणजे त्या ठिकाणातून शेतकरी ये जा करण्यास खुले होतील आणि एकमेकातले आपसातले वादविवाद, एकमेकाचे तोंड वाकडे व्हायचे ही थांबतील, एकमेकाचा रोषही कमी होईल आणि सदरील लोकांची सोयही होईल। त्यामुळे सदरील रस्ता हा खुला करून द्यावा एवढी तहसीलदारला त्या दिवशी आम्ही 1 महिन्यापूर्वी आम्ही सर्वांनी मागणी केलेली होती। परत शासनाला या मीडियाच्या माध्यमातून परत विनंती करतोय की तहसीलदार साहेबांनी मोजणी अधिकाऱ्यांना 8 दिवसात जी सांगितलेलं होतं आणि आमदार साहेबांची जी योजना चालू आहे की शिवरस्ते करणे प्रत्येक गावात, हे तालुकाभर त्यांचे जे कार्यक्रम चालू आहे ते आमच्या गावात थोडं कुठंतरी कमी पडतंय। त्याच्यासाठी ग्रामपंचायतने या पद्धतीचं जी पाठपुरावा करायचा आहे, सदरील प्रस्ताव सादर करायचे आहेत, ते ग्रामपंचायतनं प्रस्ताव सादर करावे आणि तहसीलदारांनी हा रस्ता होता होईल तेवढा लवकर खुला करून द्यावा एवढीच विनंती करतो। देविदास सूर्यवंशी बोलत आहे। हा रस्ता आमच्या आज्या पंजापासून चालू आहे, तरी आता मध्येच असणार इकडले बी भाव आहेत तिकडले भाव आहेत अडवून ठेवलेत, काही आम्हाला समजना जाता येईना। आम्ही तहसीलला गेलो, जनता दरबारला गेलो, आमदार साहेबाला बोललो, किती काही प्रयत्न केलं तरी रस्ता होऊ शकत नाही। उद्या पाऊस जर पडलं तर इथून आम्हाला जायला येत नाही। कसली काही भानगडी झाली तर इथे काही जमना गेले झाला। आता उद्या पाऊस जर आला तर इकडून सरपंच मॅडम समोर येतात, इथून पाऊस जर आला तर सगळा रस्ता बंद होतोय आणि सगळा गावचा संबंध आहे। ही बी भाव आहेत, ही बी भाव आहेत, ही म्हणतात इकडं आहे, ही म्हणते इकडं आहे। आम्हाला कोणीकडे कळना गेले तरी कृपा करून साहेबांना आम्हाला कुठून रस्ता आमचा ते आम्हाला मोकळा करून द्यावा ही कळकळीची विनंती। आमदार साहेबाकडे गेलो, तहसीलदार साहेबाकडे गेलो, जनता दरबारमध्ये खासदार निंबाळकर राजाकडे गेलो, आता परत आज किल्लारीला कलेक्टर साहेब येऊ तिकडे जाणार आहोत। आमची प्रक्रिया आम्ही थांबवणार नाही। आम्हाला सर्व शेतकऱ्याला भयंकर मोठी अडचण आहे, आमचं कसलंच वाहन जाऊ शकत नाही, तरी कृपया आम्हाला सहकार्य करून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा। ही काही आजचा नाही, काही शिव रस्ता नाही, चलबुर्गा ते नवरेकिनी शेडूळ रस्ता आहे, ही जुना रस्ता आहे, परंतु ही शेतकरी बी येऊ देत नाही, ही बी येऊ देत नाही, सध्या रस्ता बंद आहे। तरी साहेबांनी मोकळा करून द्यावा, आम्हाला जायला वाट करून द्यावं ही आमची नम्र विनंती। नवरेकिनी ते चलबुर्गा ही शासन मान्य रस्ता आहे, तर आणि ही शिव आहे आणि 260 आणि 48 49 50 तुमचं काय आबा नंबर? आमचा 49 नाही 249 ही गट आहेत आणि ह्याच्यातून प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की माझ्या शेतातून रस्ता नाही, ही मान्य आहे। कुणाच्याही सातबाऱ्यावर रस्ता नाही ही बी मान्य आहे। तरी शासनाला एकच विनंती आहे की ज्याप्रमाणे शिव आहे, शासन मान्य जे रस्ते आहेत त्या रस्त्याचा मावेजा शेतकऱ्यावर कुणीही अन्याय न होता
तो रस्ता माळेजा काढून आणि ती रस्ता सोडल्याला शासनानं मान्यता जी रस्ता सोडलेला ते रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा आणि सर्व शेतकऱ्याला ही शासनानं आम्हाला मदत करावं ही तहसीलदार साहेबाला आम्ही अर्ज केलेला आहे। तसेच ग्रामपंचायतला आम्ही तोंडी असनानं आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी सर्व ग्रामपंचायतनं ह्या ठिकाणी सरपंच हे आपलं उपस्थित आहेत, त्यानं जातीनं असणारं लक्ष देऊन असणारं कुण्याही शेतकऱ्यावर न अन्याय होता हा रस्ता मोकळा करून आम्हाला रस्ता द्यावा हीच नम्र विनंती शासनाला आहे। आणि वारंवार जे असणारं कुणीही शेतकरी जाऊन त्या असणाऱ्या अधिकाऱ्यावर असणारा दबाव आणू नये, एकच समजाने विनंती करायची आहे की कुठून रस्ता आहे ती शासनानं मान्य करून आम्हाला द्यावा। आमच्यावर कुणावर बी आमचा रोष नाही, कुणासोबत आम्हाला भांडणं करायचे नाही। सर्व शेतकऱ्याचा तो रस्ता आहे, तो रस्ता शासन मान्य असणारा तो रस्ता काढावा आणि शासनाला एकच विनंती करण्यात येते आमच्या गावतऱ्यातर्फे जे आमची अडचण आहे, आमच्यात भांडणं न होता डोके न फोडता असणारा रस्ता असणारा, समाजोत्पन्नानं असणारा, सर्व आनंदानं असणारा रस्ता निघावा। आणि रस्ता ही एकालाच लागणार नाही, ही सर्व शेतकरी असणारे आजूबाजूचे आहे ते रस्ता लागतो आणि सर्वाला एक विनंती आहे, शासनाला विनंती आहे की आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा हीच विनंती आहे। मी जावळी गावची सरपंच सुरेखाताई यादव। ह्या लोकांची अशी मागणी होती की शिवरस्ता आम्हाला खुला करून द्या, त्याच्यासाठी आम्ही बऱ्याचशा ठिकाणी पाठपुरावा केला आहे, तहसीलला पण दिलेला आहे, BDO साहेबांना पण सांगितलेलं आहे, आमदार साहेब आणि खासदार साहेबांना ओमराजे निंबाळकर साहेबांना पण आम्ही बोललेलो आहे। तर शासनाने होता होईल तेवढ्या म्हणजे तातडीने हा रस्ता मोकळा करून द्यावा एवढीच विनंती करते। हा रस्ता जो आहे तो म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचा रस्ता आहे, इथून येणं जाणं चलबुर्गा किनी हा शिवरस्ता आहे, ते मुळेवाडी नाही। हा रस्ता म्हणजे भरपूर शेतकऱ्यांची इथं तक्रारी आहेत की आम्हाला रस्ता मोकळा करून द्या, जाताना पाऊस पडला की पेरायला जाता येत नाही, नंतर मळणी यंत्र नाही, कुठलंच यंत्र इकडे जात नाही, तर ह्यांच्या राशी चक्क उन्हाळ्यामध्ये करावं लागतात। पावसाच्या ह्याच्यामुळे रस्ता नसल्यामुळे वाहनं जात नाहीयेत, कुणाच्या तर शेतकऱ्याचं अलीकडचं जेव्हा काम होईल तेव्हाच ते राशी करायला तिकडे नेतात। त्याच्यामुळे आमची शासनाला अशी विनंती आहे की होता होईल तेवढा ताबडतोब रस्ता आम्हाला म्हणजे करण्याची परमिशन द्यावी किंवा त्यांनी स्वतः करावी, असं काही नाही की आम्हीच करावं असं नाही। या ठिकाणी सर्व शेतकरी हजर आहेत आणि रस्ता करायचा की करा, नेमाने रस्ता करा आणि तो आम्हाला मोकळा करून द्यावा एवढी शासनाला विनंती आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर।